रत्नागिरी जिल्ह्यातही रात्रभर जोरदार पाऊस झालाय। सकाळपासून पावसानं काहीशी उसंत घेतली आहे। सध्या जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे। पावसामुळे शेतीच्या कामांना वेग आलाय। दरम्यान रत्नागिरी जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे। जिल्ह्यासह कोकणात चांगला पाऊस बरसतोय। मागच्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात पावसानं चांगला जोर धरलेला आहे आणि परिणामी एकंदरीत नागरिकांमधून समाधान व्यक्त केलं जात आहे। तसं म्हटलं तर काल दुपारनंतर सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत होता आणि रात्रीनंतर हा पाऊस काहीसा सरींवरती बरसायला लागला। अगदी काही वेळेला पाऊस थांबायचा, जोरदार सरींवरती बरसायचा आणि आत्ताच्या घडीला जर बघितलं तर पावसानं थोडीशी विश्रांती घेतलेली आहे, पण हलकासा पाऊस सध्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे की काही ठिकाणी अगदी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी देखील कोसळत आहेत। नद्यांची पाणी पातळी जर बघितलं तर कुठेही पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झालेली नाही आहे। हळूहळू ह्या पाणी पातळीमध्ये वाढ होते। कुठेही पूर परिस्थिती नाही आहे। सध्या पावसाची विश्रांती आहे आणि एका अर्थानं जनजीवनावरती तसं म्हटला तर फारसा मोठा परिणाम झालेला नाही आहे। आत्ताच्या घडीचं वातावरण आणि एकंदरीत हवामान विभागानं दिलेला अलर्ट पाहता, इशारा पाहता सध्या पाऊस किंवा पावसाचा जोर अशी शक्यता आणि त्यामुळं साधारणपणे नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं आहे। अर्थात या पावसामुळे बळीराजा मात्र सुकावलाय, शेतीच्या कामांना वेग आलाय। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।